हे हरभऱ्याची डाळ शिजवून घेऊन मी ह्यात असं गुळ घालून घेतलंय बरं का। आता हे सगळं मिश्रण चांगलं शिजत आलं। नमस्कार, आज मी आंब्याची पुरणपोळी करत आहे। तर त्यासाठी मी काय केले, हरभऱ्याची डाळ 2-3 पाण्यानं स्वच्छ धुवून ती अर्ध्या तासासाठी भिजत टाकली आणि ती भिजवून झाली की मग असा हे गुळ घालून मी ते शिजवत आहे। आता हे मिश्रण गुळ आणि हे डाळीचं मिश्रण चांगलं शिजत आलं तुमच्याकडे आपण जो आंबा खातो त्याचं मी हे पल्प काढलेलं आहे ते ह्यात असं घालून घ्यायचं आणि हे मिश्रण हे असं पोट तिचं फुटायसारखं, कारण मग हे सगळं आंबा त्यात आंब्याचं जे पाणी आहे ते पण ह्यात ऑब्झर्व व्हावं, व्यवस्थित शिजून घ्यावं। म्हणून मी काय केलं तर थोडीशी डाळ कच्च्यावर शिजवून त्यात गुळ घालून आता मी ते आंब्याचा पल्प घातलेला आहे। गुळ आणि आंब्याचा पल्प घालून शिजवून घ्यायचं। फक्त डाळ का नाही पूर्ण शिजवून घ्यायची नाही। डाळ शिजताना का नाही असं मध्ये त्याचं थोडंसं कच्चापणा राहावं, म्हणजे ही गुळ आणि हे आंब्याचं जे आहे की नाही रस त्यात ते बरोबर ॲब्झॉर्ब होते, एकजीव होते। मंद आचेवर शिजवून घ्यायचं। ही वेलदोड्याची पूड आहे बरं का। केसर पण घालतो बरं का आपण ह्यात। एक ग्लास डाळ घेतली असली तर ते एका ग्लास डाळीसाठी गव्हाचं पीठ आपण 1.5 ग्लास घ्यायचं, म्हणजे डाळ शिजून दुप्पट परत ती शिजलेली असते आणि त्यात गुळ जातोय। हे प्रमाण आहे, 1 ग्लास डाळीला 1.5 ग्लास गव्हाचं पीठ। हे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं, थोडंसं तेल टाकायचं घ्यायचं बरं का, थोडंसं तेल आणि मीठ आता घालून घेतले आपण। थोडं थोडं पाणी घ्यायचं, थंड पाणी घ्यायचं बरं का, आणि हा थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून टाईट मळायचं। ही अशी कणिक अशी मळून घ्यायची बरोबर अर्धा तास। आता हे जे पुरण आपण शिजवून घेतले ते गरम गरम असतानाच का नाही ह्यात अशी चाळण घातली मी। असं बारीक नाही ह्यात दळून घ्यायचं। असं पाण्यात आपण पीठ जे भिजवून ठेवलं होतं असं काढायचं बाजूला। हे जेवढं ह्याला तुम्ही असं तिंबून घेशीला तेवढी कणिक छान बनत होत्या बरं, अतिशय सुंदर।
हे असं पाण्यात आपण पीठ जे भिजवून ठेवलं होतं असं काढायचं बाजूला. अशी मस्त कणिक तेल लावून तूप लावून अशी सुंदर ही बघा. ह्यात अशी चाळण घातली मी. हे असं दळून बारीक असं एकदम चिकनाई चिकनाई एकदम छान मस्त सॉफ्ट होते बरं का. हे असं हे पुरून तयार झाले. हे जेवढं ह्याला तुम्ही असं तिंबून घेशीला तेवढी कणिक छान बनत होत्या बरं. अतिशय सुंदर. अगदी थोडं घ्यायचं पीठ. पोळीला का नाही तेलावर भाजून घेऊन पोळी आपण तव्यावरून काढून झाली की त्याला तूप मग लावायचं. तूप करपलं की नाही ते आतड्याला चांगलं नसते बरं का.
असं पोळी फुगून की नाही तिची हवा जाते सगळी अशी. अतिशय रुचकर आणि स्वादिष्ट अशी पोळी तयार होते बरं का. एकदा हे माझ्या पद्धतीने माझ्या प्रमाणात तुम्ही करून बघा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. थोडी थोडी का नाही पिठाचं डस्टिंग करून घ्यायचं. कारण का कधी कधी का नाही आपण गहू विकत आणतो का नाही बाजारात, हे काय आपल्या शेतातलं गहू नव्हतं, तर ते काय सांगितलेल्या क्वालिटीचं किंवा आपल्याला जे ब्रँड पाहिजे असं तेच मिळते असं नसते बरं का. तर पोळीच्या गव्हाची जर पोळी केली तेलाची तर अतिशय अप्रतिम होत्या बरं का. तर आता सगळीकडे भेसळच आहे. असा आंबा घालून परत अननसची पण पोळी छान होते बरं का, अतिशय उत्तम स्वादाची. मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा बरं का. असं तेल लावून घ्यायचं. नंतर खाताना तुम्ही त्यात तूप घेऊन खायचं. मग दुधासोबत, कटाच्या आमटीसोबत छान लागते. नुसती सुद्धा चहासोबत सुद्धा पोळी कोण कोण खाते मस्त. बघा असं छान मस्त चारी त्याचं पदर खातात बरं का पोळीचं. असं फुटलं का नाही त्याचं जातं हवा. मग अशी ही आंबा पोळी करून बघा. असं उंडा भरून घ्यायचा बरं का. असं पूर्ण आत दाबत राहायचं. कणकीचा गोळा वर घ्यायचा. चारी बाजूंना व्यवस्थित उंडा हे भरून घ्यायचा. अतिशय उत्तम, मऊ लुसलुशीत, पौष्टिक, भरपूर विटामिनने युक्त असं हे आहे बरं का. आणि पोळ्याचं जेवण जर आपण केलं तर दीर्घकाळ आपल्याला भूक लागत नाही बरं का. नॉर्मल जेवणाला कसं आपल्याला भूक लागते की नाही तसं पोळीचं जेवण केलं की ही अशी पिकलेला आंबा घालून आपण अशी तयार केलेली पुरणपोळी आहे बरं का. हे तुम्ही बघू शकता. असे चारी पदर असे एकदम पूर्ण कडेपर्यंत हे पुरण भरलेलं असते बरं. अतिशय खायला स्वादिष्ट, मौसूद, हेल्दी असं हे पुरणपोळी तयार होत्या. एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. ह्या तेल आणि मीठ आता घालून घेतले आपण. आता ह्यात लागत असं थोडं थोडं पाणी घ्यायचं. थंड पाणी घ्यायचं बरं का. आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून टाईट मळायचं. हे